जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, तर एकदा आरशात स्वतःकडे पहा. कारण स्वतःपेक्षा जास्त आपलं आयुष्य कोणीही बदलू शकत नाही. कधी कधी स्वतःची थोडी स्तुतीही करा, कारण तुमची टीका करण्यासाठी ही पूर्ण दुनिया आधीपासून तयार असते. राग म्हणजे एक प्रकारचं आम्ल असतं, जे ज्या वस्तूवर टाकलं जातं त्यापेक्षा ते ज्या भांड्यात ठेवलं जातं त्यालाच जास्त नुकसान करतं. जीवनाची खरी सत्यता समजून घेणं इतकं कठीण नाही. ज्या तराजूमध्ये तुम्ही दुसऱ्यांना तोलता, एकदा त्या तराजूत स्वतः बसून पहा. कुणाला हरवणं खूप सोपं असतं, पण कुणाचं मन जिंकणं खूप कठीण असतं. जबाबदाऱ्या माणसाला वेळेच्या आधीच मोठं बनवतात. वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात जास्त हवी असते, पण आपण तिचाच वापर सर्वात चुकीच्या पद्धतीने करतो. त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही, कारण एक श्वास घेण्यासाठीही पहिला श्वास सोडावा लागतो. पानगळीत फक्त पानं गळतात, पण नजरेतून पडण्याचा कधीच कोणता ऋतू नसतो. ज्याला स्वतःची चूक दिसत नाही अशा माणसापासून दूर राहणंच चांगलं. ज्यांचं मन स्वच्छ असतं त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी ही दुनिया नेहमी तयार असते. जीवनातील सर्वात मोठा धडा म्हणजे शांत राहायला शिकणं. जर तुमच्यात तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत असेल, तर तुमचं प्रत्येक स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होऊ शकतं. समस्या पाहून कधीही हार मानू नका, कारण कदाचित त्या समस्येमध्येच तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात लपलेली असते. दुःख मोठं असेल तर यशही मोठंच मिळणार आहे. तुमच्या मनात जे असेल तेच तुमच्यातून बाहेर येईल. मनात राग असेल तर राग बाहेर येईल. प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर येईल. म्हणून तुमचं मन नेहमी चांगल्या विचारांनी भरा. चेहऱ्याचं सौंदर्य काळानुसार बदलतं, पण विचारांचं सौंदर्य नेहमी लोकांच्या हृदयात जिवंत राहतं. जेव्हा आपण एखादं काम देवाची आठवण ठेवून करतो, तेव्हा त्या कामात देवाची शक्ती आपली मदत करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर घाबरू नका, कारण तुम्ही तुटत नाही आहात, तुम्ही घडत आहात. जीवनात धैर्य खूप महत्त्वाचं आहे, कारण पाण्याच्या थेंब थेंबानेच घडा भरतो. सुख आपला अहंकार तपासतं आणि दुःख आपला धैर्य. या दोन्ही परीक्षेत पास झालो तरच जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होतं. कुणाला द्यायचं असेल तर दोन गोष्टी नक्की द्या, एक आशीर्वाद आणि दुसरं हसू. कारण या दोन गोष्टी देण्यासाठी काहीच खर्च करावा लागत नाही. जर आयुष्यात खरा आनंद हवा असेल तर लोकांच्या बोलण्याला मनावर घेणं सोडून द्या. लक्षात ठेवा, लोक काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता ते महत्त्वाचं आहे. आणि जर कधी असं वाटलं की तुमच्यासोबत कोणी नाही, तर आकाशाकडे बघा, कारण तिथे तो आहे जो नेहमी तुमच्यासोबत होता आणि नेहमी राहणार आहे. जय श्री कृष्ण.